ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघणार आहोत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आडोशी बोगद्याजवळ 24 तासांपूर्वी एक गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून 24 तासानंतर ही वाहतूक सुरळीत न झाल्यानं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी मेटाकुटीला आलेले। तर दुसरीकडे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एसटी प्रशासनाने पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केलेल्या आहेत। त्यामुळे आता जर मुंबईहून पुण्याकडे जायचं असेल तर पर्यायी व्यवस्था काय असू शकते, तर ट्रेन आहेत आणि ट्रेनच्या माध्यमातून देखील प्रवासी जे ते मुंबईहून पुण्याकडे जाऊ शकतात किंवा पुण्याहून मुंबईकडे येऊ शकतात। पण मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणार आहोत थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण जाणार आहोत दादर स्टेशनला, दादर रेल्वे स्टेशनला। तिथं आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर मुंबईतनं पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बस सेवेवरती मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळते। 139हून अधिक बसेसच्या फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मी सध्या दादर टीटी परिसरातील या बस प्रतीक्षालयाच्या परिसरामध्ये आहे, जिथं अनेक गाड्या ज्या दररोज स्वारगेटच्या दिशेनं पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या होत्या त्या रद्द केल्यामुळे पूर्ण प्रवासी जे आहेत ते संपूर्ण परिसरात एकवटल्याचं पाहायला मिळतंय। समोर सुद्धा आपण बघितलं तर अनेक तास लोक वाट पाहत आहेत, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत आहेत ते। काही प्रवासी माझ्या सोबत आहेत। तुम्हाला कुठे जायचं आहे, काय नेमक्या अडचणी येतात? प्रचंड मोठी वाहतूक कोंडी एक्सप्रेसवेवरती झालेली आहे, त्याचा काय परिणाम? आता मला वाकडला जायचं आहे मॅडम, आणि मी सकाळपासून थांबले होते की आत्ता चालू होईल गाड्या, आणि आत्ता पण अजूनही गाड्या चालू झालेल्या नाही आहेत आणि आम्ही ट्रेनसाठी पण आम्ही रेडी नाही आहोतो। तर आता बघू आता कसं काय होणार, कधी चालू होणार, आता किती वाट पाहायला लागेल। आणि अजून कारण की माझं कॉलेज आहे तिकडे चालू ऑलरेडी, मला लवकरात लवकर पोहोचायचं आहे। तुम्हाला कुठे जायचं होतं? बॅग यांची आपल्या हातात दिसतेय, प्रतीक्षालय आहे इकडे। आपण जर दुसरीकडे बघितलं तर वेटिंग रूममध्ये सुद्धा काही लोक थांबलेली आहेत। समोर आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती या गाड्यांचे रूट, त्यांची वेळ दिसते, परंतु स्टेटस काही नाही आहे। अर्थात यातील अनेक गाड्या या पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत। कुठे जायचं होतं, काय परिस्थिती आहे? मॅडम, मला पुण्याला जायचं होतं। मी कामानिमित्त काल आलो होतो मुंबईला, पण आता अचानक मी इथे आलो आणि मला कळालं की आता गाड्या बंद आहे। आता ऐन वेळेला ही मोठी अडचण आहे की आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे। कामानिमित्त एकदम म्हणजे पुण्याला मी राहतो पुण्याला, मुंबईला कामानिमित्त आल्यामुळे आता घरी कसं जायचं हा प्रश्न आहे। वाट बघताय? आता मला 3 तास झाले इथे। 3 तासात एकही बस गेली नाही, म्हणजे अगोदर मी दुसरा ट्राय केले मोड, पण तिथं पण हे झालं। आणि बसचं तर आता मी 1 तासापासून बघतो ते बंदच आहे। तुम्हाला कुठे जायचं? मैं ड्राइवर हूँ बम्बई पुणे का। कल शाम को 6 बजे निकला वहाँ से दादर से पूना से, मगर रात को अपना सुबह से शाम से लेके सुबह 6 बज गया मेरे को आने 12 घंटा। वो टैंकर पलटी हुआ है, वहाँ से बहुत तकलीफ हुआ आने में हम लोग को। पूरा 12 घंटा लगा आने के लिए, लेकिन यहाँ से कोई गाड़ी हमारी जा रही नहीं है पुणे जाने के लिए। सब ड्राइवर छुट्टी कर रहे हैं हम लोग वो टैंकर की वजह से। काय परिस्थिती आहे? कुठे जायचंय तुम्हाला? पुण्याला जाणाऱ्या बसेस या नाहीयेत? साहेबाच्या जायचं आहे। आपण बघतोय की अनेक बसेस या इथे उभ्या आहेत। प्रवाशांची वाहतूक ही कुठल्याही पद्धतीने होत नाहीये। ज्या गाड्या एक्सप्रेसवेवरती पोहोचलेल्या आहेत त्या देखील वाहतूक कोंडीचा भाग बनलेले आहेत। एसटीचे कर्मचारी हे इथे आहेत थांबलेले। एसटीच्या प्रवाशांच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीच्या सूचना या देण्यात आलेल्या नाही आहेत। नेमकी बस कुठे जाणार आहे, कुठे थांबायचं आहे याबद्दलची माहिती नाही आहे। कुठे नेमकं जायचं आहे, काय परिस्थिती आहे? पुण्याला जायचं मॅडम, 2 तास झालं थांबलो आहे, पण ते रस्ता जाम असल्यामुळे जाणं होत नाही आहे। आता असा पर्याय निवडला की ट्रेनने जायचं। पण इतके तास लागत आहेत एक सगळी वाहतूक कोंडी सोडवण्यात। मुंबई पुणेसारख्या शहरांची कनेक्टिव्हिटी थांबल्यासारखं नाही वाटत याने? हो, थांबले ना मॅडम। आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर केला पाहिजे। आता काय होत नाही, पण चालले त्यांचं काम। ते गॅस असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, बाकी काही नाही आहे, होऊन जाईल। तुम्ही राहायला कुठे? मी पुण्याला राहिलो आहे। अच्छा, मग आता किती तास इथं वाट बघताय आणि पर्यायी व्यवस्था काय असते? आता मी ट्रेनने चाललेलो आहे मॅडम, 2 तास झालं वाट पाहतोय, आता ट्रेनने चाललेलो आहे। प्रशासनाकडनं सांगण्यात आलं एसटी बसेस नाही आहेत म्हणून, काही माहिती दिली? नाही, माहिती नव्हती, मला पण काही नव्हती माहिती। आपण इथे बघतोय अनेक चालक वाहक हे या ठिकाणी थांबून आहेत, कारण
ज्या रस्त्यानं पुढे जायचं आहे पुण्याच्या दिशेला ते रस्तेच पूर्णपणे जाम झालेले आहेत। अनेक पर्यायी मार्गांचा वापर लोकांनी शोधायला त्यांचा वापर करायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम मुंबई पुणे सारख्या 2 शहरांवरती तिथून दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या आयुष्यावरती होताना आज आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल, त्यामुळे आता जर म्हणजे न्यूज 18 मराठीवरती तुम्ही सगळी दृश्य बघताय, त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, पर्यायी व्यवस्था तुम्हाला प्रवास करण्यासाठी ट्रेन ही असू शकते। त्यामुळे संध्याकाळी बहुतांशी पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास जो आहे तो केला जाऊ शकतो। पण पुढे जाऊयात, पनवेल महामार्गावरती आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्याबरोबर आहे। श्रीकृष्ण, तू थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील अगदी धीम्या गतीने सुरू आहे, आता काय परिस्थिती आहे? नक्कीच विशाल, मी पाहू शकतो, मी सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणारा द्रुतगती महामार्गावरती आहे। अगदी आपण पाहू शकतो माझ्या दृश्यांच्या मागे लांबच लांब वाहनांच्या ज्या आहेत ते रांग लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी पुण्याहून मुंबईकडे जाणारा महामार्गावरती देखील 20 ते 25 तासांपासून अनेक शेकडो प्रवासी जे आहेत ते अडकले होते, पण आता मुंबईहून पुण्याकडे जाणारे देखील प्रवासी अडकलेले आहेत। अगदी संध्याकाळच्या वेळेला पाहायला गेले तर जे ट्रक्स असतात, ज्यांना जी मुभा दिलेली असते संध्याकाळच्या ते रात्रीपर्यंत प्रवास करावा किंवा पहाटेपर्यंत प्रवास करावा, ते देखील ट्रक आता मोठ्या प्रमाणात मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। परंतु त्यांना कुठलीही कल्पना नव्हती असं देखील जे आहे ते अनेक जे ट्रक चालकांचं म्हणणं आहे। पण पाहायला गेलं तर ह्या ट्रॅफिकमध्ये देखील आता मुंबईहून पुण्याकडे जाताना मार्ग हळू एकदम धीम्या गतीने जे आहे ती सुरू आहे। पण या ज्या मुंबई द्रुतगती महामार्गावरती अगदी पुण्याहून मुंबईकडे असेल किंवा मुंबईकडून पुण्याकडे जाणारं असेल, जे शेकडो वाहनं लाखोंच्या संख्येने वाहनं जे प्रवास करत असतात, ते आज काल मध्यरात्रीपासून जी आहे ती वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळते किंवा काही प्रमाणात जरी एक लेन जरी ती आहे ती सोडण्यात येते, परंतु या एक लेन सोडण्याच्या मध्ये देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी प्रशासनाकडून देखील पर्यायी मार्ग जो आहे तो सुचवण्यात आलेला असला तरी जो जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्या मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर याच द्रुतगती महामार्गावरती देखील आता मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग देखील एकदम धीम्या गतीने सुरू पाहायला मिळत आहे। धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे गेल्या 24 तासापासून पुण्याहून मुंबईकडे येणारा जो मार्ग आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा पूर्णतः ठप्प झालेला आहे। याचं कारण असं आहे की एक कंटेनर आडोशी बोगद्याजवळ उलटलेला आहे आणि आता तो उलटल्यामुळं 24 तासापासून वाहतूक जी आहे ती इथली बंद करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक जी ती बंद करण्यात आली। याचं कारण असं आहे की ज्वलनशील असा गॅस आहे आणि तो गॅस आता दुसऱ्या टाकीमध्ये ट्रान्सफर करून घेतला जातोय। ती प्रक्रिया जी आहे ती वेळखाऊ प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे या सगळ्या बाबी तपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे। पण एक तर लक्षात येते की 24 तासापेक्षा अधिकचा कालावधी होऊन गेलेला आहे। बसेस थांबून आहेत महामार्गावरती, त्यामुळे या बसेसमधले प्रवासी जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत, त्यांच्याबरोबर लहान मुलं आहेत, महिला आहेत आणि ड्रोन दृश्य देखील आपण बघतो। या ड्रोन दृश्यांमध्ये आपल्याला कल्पना येऊ शकते की कशा प्रकारे हा पुण्याहून मुंबईकडे येणारा जो द्रुतगती महामार्ग आहे तो अक्षरशः खचाखच भरलेला आहे। सगळी वाहनं जैसे थे एकाच ठिकाणी थांबून आहेत। 5 तासांपेक्षा कोणी थांबून जास्त कालावधी, कोणी 7 तासांपेक्षा, कोणी 8 तासांपेक्षा अशा पद्धतीने प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। पण त्याचबरोबर असं देखील कळतंय आपल्याला की मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे आणि आता टँकर जो आहे तो पर्यायी टँकर तिथं बोलवण्यात आलेला आहे आणि टँकर जो आहे तो दुसरीकडे शिफ्ट करण्यात येतोय किंवा त्याला हलवण्याची व्यवस्था जी ती केली जाते। कारण या टँकरमध्ये ज्वलनशील असा गॅस आहे, तो गॅस कुठे लीक होऊ नये आणि जर तो लीक झाला तर अनर्थ होऊ शकतो। अशावेळी काळजीचा भाग म्हणून, सुरक्षेचा भाग म्हणून हा टँकर जो आहे तो एक तर दुसरीकडे हलवला जाऊ शकतो, त्याबद्दलची प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आलेली आहे किंवा टँकरमध्ये असणारा जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करून घेता येतोय का, त्या दृष्टीने देखील सगळ्या बाबी तपासल्या जातात किंवा तसं ती प्रक्रिया जी ती केल्या जाऊ शकते। ही थेट दृश्य न्यूज 18 मराठी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि यात जर आपण पाहिलं तर अखेर पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला पोहोचलेत। मागील अनेक तासांपासून अन्न पाण्याविना वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले या नागरिकांना प्रचंड त्यांचे हाल होत आहेत, कारण आजूबाजूला कुठेही दुकानं नाही आहेत, एकाच ठिकाणी महामार्गावरती सगळे थांबून आहेत आणि त्यांच्याकरता म्हणून हे भाजपचे कार्यकर्ते मदतीकरता पोहोचलेले आहेत। त्यांना पिण्याचं पाणी त्याचबरोबर खाण्याच्या वस्तू देण्याचं महत्त्वाचं काम या पदाधिकाऱ्यांकडून केलं जातं आहे। वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी बराच काळ लागणार असल्यानं प्रशासनाने तातडीने या प्रवाशांना अन्न आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील आता केली जाते। 2 दृश्य आहेत। पहिलं दृश्य जर आपण पाहिलं की हे प्रवासी गेल्या
6 तासापासून 7 तासापासून अधिक कालावधी झालेला आहे, जे एकाच ठिकाणी थांबून आहेत. त्या बसमधल्या प्रवाशांना पिण्याचं पाणी असेल, काही खाण्याच्या वस्तू असतील त्या पुरवल्या जात आहेत. आपला कार्यक्रम सुद्धा 2-3 प्रकार घेणार आहे मी. आवडले तर आणि 4 घेऊन करतो. मी करतो, करू नका. बघा आता आपण चेहऱ्यावर पर सांगतो, दो खरे शर्म उसके फुटे करम, दो खरे शर्म उसके फुटे करम. मी दाखवतो, करू नका. आपल्या शेजारच्या माणसाकडे असं करायचं. आता 1 मिनिट 20 मी जेव्हा हात वर करेन तेव्हा थांबायचं आहे बघा. दुसरा प्रकार घ्यायचा आहे. 1 2 3 माझ्यासाठी, तुम्ही नाही करायचं. 1 2 3 तुम्ही करायचं नाही. 1 2 3 हे करायचं आपल्या शेजार पाहिजे ना. आणि मला हात वर आली की ताबडतोब दुसरा प्रकार करायचा आहे. 1 2 3